तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. मंडळी, हे गाणं तुम्ही तुमच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर दिवसातून एकदा तरी ऐकलं असेल, कारण हे गाणं सध्या ट्रेडिंगला चालू आहे. या गाण्यामध्ये जो देव आहे ना, त्या देवाचं नाव आहे खाटूश्याम. मंडळी, सध्याची तरुणाई खाटूश्याम बाबाकडे फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. याचं कारणही तसंच आहे मंडळी. खाटूश्याम बाबाच्या चरणावर जर तुम्ही डोकं टेकवलं आणि त्यांच्याकडे जाऊन तुमची मनोकामना मागितली तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. हे खाटूश्याम बाबाचं रहस्य आहे. आणि म्हणूनच सध्याची तरुणाई हरे का सहारा खाटूश्याम हमारा असं म्हणत त्या देवाकडे आकर्षित होत आहे. आणि जे आपल्या धर्मातले जेवढे काय देव आहेत त्या सगळ्या देवाकडे दुर्लक्ष करत आहेत. पण मंडळी सावधान, तुम्ही ज्या खाटूश्याम बाबाच्या चरणावर डोकं टेकवत आहात, त्यांचे स्टेटस ठेवत आहात, ते कोणी देव नसून ते राक्षस आहेत. आणि राक्षस कुळातली व्यक्ती तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करते आणि तुमची त्या ठिकाणी मनोकामना पूर्ण होते आणि तुम्ही त्या व्यक्तीला देव मानू लागता. परंतु मंडळी, असं काय रहस्य दडलेलं आहे की खाटूश्याम राक्षस असून सुद्धा त्यांना आपण देवत्वाचा दर्जा दिला, त्यांना आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात मानू लागलो आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. हेच रहस्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून उघडणार आहे. व्हिडिओ अगदी छोटा आहे, पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, महाभारतामध्ये बर्बरिक नावाचा व्यक्ती होता. तो राक्षस कुळात त्याचा जन्म झाला होता. या बर्बरिकाचे पांडवांचे संबंध होते आणि राक्षस कुळात जन्माला आलेला हा बर्बरिक, त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती की 3 बाणाच्या माध्यमातून तो महाभारताचं युद्ध थांबवणार होता, कौरवाची बाजू धरणार होता आणि पांडवाचा विनाश होणार होता. मग मंडळी, कृष्णानं काय केलं, त्या बर्बरिककडे जाऊन स्वतःचं शिर मागितलं आणि नेमकं बर्बरिकने सुद्धा स्वतःचं शिर कापून त्या ठिकाणी कृष्णाच्या समोर ठेवलं. कृष्णाला आनंद झाला, कृष्ण प्रसन्न झाले आणि कृष्णानं वरदान दिलं, हे बघ, माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली आणि मला सुद्धा दान देण्याची दानं तुझ्यामध्ये ठेवली. आजपासून मी वरदान देतो की तुझ्या दारामध्ये जे जे लोक तुझं दर्शन घेण्याकरिता येतील किंवा जे जे लोक मनातली इच्छा घेऊन तुझ्यापर्यंत येतील त्यांची इच्छा पूर्ण होईल. आणि एखाद्याच्या नशिबामध्ये मी जर एखादी गोष्ट लिहिली नसेल तर ती गोष्ट तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या मदतीने पूर्ण होऊ शकते. म्हणून काय तर कृष्णानं जे आपल्या नशिबात लिहिलं विधात्यानं, ते मोडण्याची ताकद खाटूश्याममध्ये आहे. म्हणून मंडळी, कृष्णाच्या आशीर्वादाने खाटूश्याम हे लोकप्रिय दैवत बनलेलं आहे. आजही भरपूर लोक त्या खाटूश्याम बाबाच्या चरणावर डोकं ठेवतात आणि त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होते. हे फक्त कृष्णाची पावर आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, या खाटूश्याम बाबाच्या चरणावर तर आपण मस्तक ठेवाच, पण या खाटूश्याम बाबाचा जो मालक आहे तो मात्र तुम्ही विसरू नका. त्या मालकाचं नाव आहे भगवान कृष्ण परमात्मा. आणि नक्कीच हरे का सहारा खाटूश्याम हमारा. रामकृष्ण हरी.